दिवशी या, त्यामुळे जरा आटपता घेऊ पाया. कारण कसं हल्ली डबल वारी म्हटलं की गजराशिवाय रंगत नाही असं लोक म्हणतं. पण हे जे व्यासपीठ आहे यावर आज या ठिकाणी माझे परम मित्र अरुणजी भोगले साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकार. त्याचबरोबर आमचे परम मित्र करंजकर साहेब आज या ठिकाणी आहेत, मात्र मागे बसलेले आहेत. त्यांनी वरती येऊन या खुर्चीचा मान राखायचा आहे. आज तर थंडीचे दिवस आज बुवा कानटोपी घालून दिलं. शाबास फुल धमाल. होय होय पाठी बारीक पेटवतलंय, सुरुवातच करते आता. पण भीती वाटत नाही, नको त्या आग लागली तर काय करू. कानटोपी झाला बिचाऱ्यांची. पण बुवा अतिशय गोड स्वभावाचे आहे. जेवढं भजनाच्या माध्यमातून आम्ही भांडणार एकमेकांशी, पण ही एव्हरीथिंग फेअर इज लव्ह अँड वॉर. म्हणजे ही आमची भजनाची लढाई आहे. आम्ही भजनाच्या माध्यमातून भांडणार, पण आम्ही एकमेकांचे परम मित्र आहोत. तुमच्या माहितीचा रोज एक तरी फोन सकाळी असतात. सकाळी फोन करतात म्हणतात बुवा आय लव्ह यू. आता बघायला काय 3-4 दिवस बघतात आय लव्ह यू 1, आय लव्ह यू 2, आय लव्ह यू 3, आय लव्ह यू 4 आणि आय लव्ह यू 5. त्याच्यानंतर देतले मानेर तुझ्या पाय. परत करू नको मग आय लव्ह यू. हा चला मनोरंजनाचा भाग. पण आज या ठिकाणी तुम्ही जे सर्व जमलेले आहात हे म्हणजे सर्व पुण्य आत्मा आहे तुम्ही. कारण हरिनाम कानावर पडायला सुद्धा आपल्या प्रारब्धात असावं लागतं. तर तुमच्या प्रारब्धात हरिनाम कानावर पडायचं नसेल तुम्ही येणारच नाही. तुमका थारोच होतो नाही. बरीचशी लोक येऊन गेली पण असतील, पण हरिनाम कानावर पडण्यासाठी प्रारब्ध लागतं. जे प्रारब्ध कृष्णाला चुकलं नाही, जे रामाला चुकलं नाही, ते आम्हाला पण चुकू शकत नाही. रामाचा जन्म झाला कशामध्ये? महालात. आणि कृष्णाचा जन्म झाला कुठे? जेलमध्ये. पण जेलमध्ये जन्म होऊन सुद्धा कृष्ण रडलो नाही कधी. फक्त सुद्धा माझे पाय धुताना रडलो. आणि प्रभू रामचंद्र बघा आयुष्यभर दुःख भोगलं त्यांनी. म्हणजे हे इथे लल्लाटी लिहिलंय ते कोणाला चुकत नाही. आणि जेव्हा तुम्ही हरिनाम ऐकायला जाता, आरतीला जाता, भजनाला जाता, मंदिरात जाता, तेव्हा समजायचं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि म्हणून देव तुम्हाला तिकडे वळवतोय. आणि आज तुम्ही हे इथे आलाय म्हणजे 100% तुमच्या आयुष्यात उद्यापासून परिवर्तन घडणार आहे. म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत. म्हणून देवाने हे आणून बसवलेला तुमका. कारण ही जी सामूहिक भक्ती आपण जेव्हा करतो भजना माध्यमातून किंवा आरतीच्या माध्यमातून, तेव्हा खरोखर स्वतः परमेश्वर आपल्या इथे अवतार घेतो किंवा प्रगट होतो आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. पुढे जाऊन बोलतो सुरुवातीला आधी तारकांड नको लावे. आता बुवा टाइम लावले नसतो घड्याळात. चला बुवा तुमका आधी सांगते वेळेचं महत्व सांभाळून आपण वारी करूया. कारण हे एवढं पब्लिक जमलंय, यांना आपण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. आणि पूर्ण वारी कशी होईल याची खबरदारी तुम्ही पण घ्यायची आणि मी पण घेणार 100%. चला कळलं कसं आहे? प्लीज या या हो. शुभारंभ होतो तुझे नाम घेता. शुभारंभ होतो थोडासा आवाज. तुझे नाम घेता. शुभारंभ होतो तुझे नाम घेता.
तुझे नाम भजना भजनरत्न गुरुवर्य विनोद चव्हाण काय भजनाप्रमाणे भजन पहिलं भजन होऊ दे आणि मग गजराच्या माध्यमातून काय ती तिचा काढता लावून लक्षात ठेवा. केसाळला तरी चाला आणि जास्त जर पिसाळला तर मी फेसाळून टाकले तुला. हॅलो 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 बारा मात्रा आणि 16 मात्रा आणि परत 12 मात्रा असं एक नवीन कंपोजिशन मी केलेलं आहे स्वतः. चुकलं तर माझं आणि बरोबर आलं तर माझ्या गुरुजींचं. चुकलं तर माफ करा, पण नवीन काहीतरी क्रिएशन असायला पाहिजे. एकच ताल धरून गायचं म्हणजे म्हटलं जरा वेगळा काहीतरी करूया, नवीन काहीतरी चेंज करूया.
रे